नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 1 जून 2026चे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे 10 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. 1 जून म्हणजे एक नवीन महिना आपण सुरू करतो या व्हिडिओच्या माध्यमातून. पाठीमागील संपूर्ण मे महिन्याचं देखील जे काही टॉप लेव्हलचे 300 प्रश्न आहेत चालू घडामोडीचे, हे मी रिव्हिजन काल रात्री 9 वाजताच्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. तुम्ही जर बघितलं नसेल तर संपूर्ण मे महिना कव्हर करण्यासाठी तुम्ही 1 तास वेळ द्या फक्त. ओके. आणि तो तुम्ही व्हिडिओ आपल्या याच YouTube चॅनलच्या व्हिडिओच्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही बघून घेऊ शकता. 1 तासामध्ये टोटलपणे मी 300 प्रश्न कव्हर केले तर रिव्हिजन म्हणून. तो व्हिडिओ बघून घ्या. आणि आता आपण बघूयात 10 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे. रोज सकाळी 6 वाजता तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटत आहे. डेली न चुकता व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तर तुमच्या नॉलेजमध्ये भर पडत राहील आणि पेपरच्या वेळेस तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊन जाईल. चला सुरू करू. अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकत्याच इंडियन सुपर लीग 2026चे चॅम्पियन कोणता संघ बनलेला आहे? ISLचं पहिल्यांदाच विजेता बनला संघ कुठला असेल तर तो ईस्ट बंगाल. पर्याय क्रमांक 4. ईस्ट बंगाल संघ हा इंडियन सुपर लीगचा विजेता बनला आहे, सगळ्यांना माहिती असेल. चला अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकत्याच कोणत्या राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील म्हणजेच काय इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू केलेली आहे? असं कोणतं राज्य आहे ज्या राज्यानं कॉलेज लेवलवरती मध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे, नाश्ता देखील सुरू केला आहे? ओके. ब्रेकफास्ट नाश्ता देखील सुरू केला आहे. आणि हे राज्य कुठलं असेल? हे राज्य आहे तेलंगणा. पर्याय क्रमांक 3. तेलंगणा राज्यानं असं सुरू केलं, लक्षात ठेवा. आणि केंद्र सरकारने जो काही केंद्र स्तरावरती मध्यान्ह भोजन आहार योजना जे शालेय पातळीवर सुरू केलं होतं, मध्यान्ह भोजन आहार योजना म्हणतो मी, आहार योजना ही केंद्र पातळीवर होती. कधी आली होती? ही आली होती 1995-96 मध्ये. 1995-96 मध्ये ही योजना आली होती केंद्र पातळीवरती. हा पण पॉईंट GK मध्ये तुम्हाला विचारू शकतात योजनेमध्ये, बस लक्षात ठेवा. तेलंगणा राज्य आहे. मग तेलंगणाविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. निर्मिती झाली होती तेलंगणाची आंध्र प्रदेशमधून 2 जून 2014 रोजी. राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री सध्या रेवंत रेड्डी. राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. विधानसभेची सदस्यसंख्या आहे 119. विधान परिषदेची सदस्यसंख्या आहे 40. लोकसभा सदस्य संख्या 17 आहे. राज्यसभा सदस्य 7 आहेत. आणि महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत कासू ब्रह्मानंद रेड्डी, महावीर हरिणा वनस्थली आणि मृगवणी. हे 3 राष्ट्रीय उद्यान तेलंगणा या राज्यामध्ये येतात, लक्षात ठेवा. ओके. तेलंगणामध्ये एक मिरची आहे, खूप महत्त्वाची मिरची आहे, ज्याला म्हणतो आपण चपाता मिरची. लक्षात ठेवा. चपाता मिरचीला काही दिवसापूर्वीच काय भेटलं आहे? GI टॅग भेटलेलं आहे. चपाता मिरचीला GI टॅग भेटलं आहे. आणि तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील साधारणतः 4 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. कुठले कुठले 4 जिल्हे असतील? गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, यवतमाळ आहे आणि नांदेड आहे. या 4 जिल्ह्यांची सीमा ही या तेलंगणा राज्याला लागलेलं आहे. तेलंगणा राज्य लक्षात ठेवा. चलो पुढचा प्रश्न महत्त्वाचा. दुसरा प्रश्न IMP. नुकत्याच सांची स्तूप येथील पवित्र बौद्ध अवशेष खालीलपैकी कोणत्या देशात पाठवले जात आहे? हे बौद्ध अवशेष गौतम बुद्ध यांचे प्रमुख 2 शिष्य होते. एक होते सारीपुत्र आणि दुसरे आहेत मौद्गल्यन. ओके. ल्यायन. ह्या 2 शिष्यांचे हे अवशेष आहेत. हे कुठं होते? हे सांची स्तूप जो संकुल आहे, सांची स्तूप जे कुठे येतं? मध्य प्रदेश राज्यामध्ये सांची स्तूप. या ठिकाणी एक विहार आहे, चेतियागिरी विहार. लक्षात ठेवा हे विहार चेतियागिरी विहार. या विहारामधून हे जे काही अस्थित अवशेष आहेत, बौद्ध अवशेष, हे आता नेण्यात येणार आहेत मंगोलिया या देशामध्ये. पर्याय क्रमांक 4. मंगोलियाची राजधानी काय असेल? उलन बटोर. या ठिकाणी हे 1 जूनपासून 10 जूनपर्यंत हे प्रदर्शनासाठी ठेवण्यात येईल. या ठिकाणी एक मठ आहे गांडेन मठ. या ठिकाणी हे ठेवण्यात आले प्रदर्शनासाठी. लक्षात ठेवा IMP आहे. चला एक क्वेश्चन विचारतो. हे जे काय सांचीचं स्तूप आहे, हे सांची स्तूप कुठे येतं? मध्य प्रदेश राज्यामध्ये येतं. तर मला सांगा, हे एक वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, एक जागतिक वारसा स्थळ आहे. तर सांचीच्या स्तूपाला कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान देण्यात आलं हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि सांचीचं स्तूप हे किती रुपयाच्या नोटेवरती आहे विचारलं तर हे 200 रुपयाच्या नोटेवरती आहे. ही खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. 200 रुपयाची नोट आहे सांचीचं स्तूप. चलो पुढचा प्रश्न तिसरा.
नुकत्याच खालीलपैकी कोणत्या भारतीयांना मरणोत्तर युनायटेड नेशन्सचे डॅग हॅमस ओके हॅमरस्क जॉल्ड नावाचं एक पदक आहे. ह्या पदकाने सन्मानित करण्यात आलेलं आहे. डॅग डॅग हॅमरस्क जोल्ड असं म्हणतो आपण त्याला. आणि खूप चांगलं यांनी काम केलं. तर भारताचे पीस कीपर्स आहेत थोडक्यात. आणि शांती सैनिक आहेत आपल्या युनोमध्ये भारतीयाकडून. तर यांचं नाव आहे हरभजन सिंग आणि सुजित कुमार प्रधान. हरभजन सिंग आणि सुजित कुमार प्रधान. सुजित कुमार प्रधान यांनी दक्षिण जो सुदान आहे या दक्षिण सुदानमध्ये सेवा बजावत होते आणि हरभजन सिंग हे कांगो या देशामध्ये सेवा बजावत होते. त्यांना हा जो पुरस्कार तो खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे. ह्या 2 भारतीयांना देण्यात आलेला नुकतंच. बरं, अजून एक पुरस्कार लक्षात ठेवा. ते म्हणजे मेजर अभिलाषा बराक यांना नुकत्याच संयुक्त राष्ट्र संघटनेचं युनोचं जेंडर ॲडव्होकेट सन्मान भेटलेला आहे. जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर आहेत. जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? तर मेजर अभिलाषा बराक. आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचे आता महासचिव कोण असतील? अँटोनिओ गुटेरस आहेत. अँटोनिओ गुटेरस हे पोर्तुगाल या देशाचे व्यक्तिमत्व आहेत. चला पुढचा चौथा प्रश्न. नुकत्याच आलेल्या इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? हे इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड या पुस्तकाचे लेखक कोण असतील? हे आहेत के अरुमुगम. पर्याय क्रमांक 2 के अरुमुगम. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे के अरुमुगम. हे फेमस आहेत एक आपले हॉकीचे इतिहासकार म्हणून. हॉकीचे इतिहासकार आहेत हे के अरुमुगम यांनी हे पुस्तक लिहिलं. भारतानं सर्वात पहिल्यांदा जो काही 1928 मध्ये ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं त्यावेळेस त्यांनी हे काय केलं आहे, लिहिलेलं हे पुस्तक आहे. त्याच्यावर आधारित हे पुस्तक आहे, हे लक्षात ठेवा. पुस्तकाचं नाव आहे इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड. आत्तापर्यंत ऑलिम्पिकमध्ये भारताने 8 हॉकीमध्ये गोल्ड मेडल जिंकलेत आणि 1 गोल्ड मेडल हे 2 जे आहेत ना हे वैयक्तिक आहेत. वैयक्तिक आहेत. 2 पैकी 2008 मध्ये अभिनव बिंद्राने जिंकलं होतं नेमबाजमध्ये आणि 2020च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने जिंकलेलं होतं. हे खूप महत्त्वाचं लक्षात ठेवा. IMP आहे गोल्ड मेडल. आणि जे भारताने हॉकीमध्ये किती गोल्ड मेडल जिंकलेत हे तुम्हाला मी सांगतो एकदा सहज म्हणून लक्षात ठेवा. हॉकीमध्ये आतापर्यंत 8 गोल्ड येतं. 1928 मध्ये पहिल्यांदा जिंकलं आपण, 1932 मध्ये जिंकलं, 1936 मध्ये जिंकलं, 1948 मध्ये जिंकलं आहे कारण 40 आणि 44 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली नाहीत. 1948 मध्ये जिंकलं, 1952 मध्ये जिंकलं आपण, 1956 मध्ये जिंकलं आपण, त्यानंतर आहे 1964 मध्ये जिंकलेलं आहे आणि 1980 मध्ये जिंकलेलं आहे. लक्षात ठेवा. हे आत्तापर्यंत आपण ही गोल्ड कामगिरी आहे भारताची ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये ऑलिम्पिकमध्ये. आणि जे काही नवीन चर्चित पुस्तक आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात. अ रोल्ड वेल ट्रॅव्हल्ड हे पुस्तक आहे RK राघवन यांचं आत्मचरित्र आहे. वी द पीपल ऑफ इंडिया हे पुस्तक आहे TM कृष्णा यांचं. वी द पीपल ऑफ इंडिया. सप्पर राम तपस्वी राजा हे पुस्तक आहे आशुतोष अग्निहोत्री यांचं. टाइड्स ऑफ टाइम्स हे पुस्तक आहे सुधा मूर्ती यांचं. शहर में गाव हे पुस्तक आहे एकता चव्हाण यांचं. द क्युरियस अँड द क्लासिफाईड हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायला स्टार मार्क करून ठेवलं तर काय हरकत नाही. मनोज मुकुंद नरवणे यांचं हे पुस्तक आहे. 5वा प्रश्न पुढचा. दरवर्षी जागतिक भूक दिन हा कधी साजरा केला जातो? वर्ल्ड हंगर डे म्हणतो आपण. हा जागतिक भूक दिवस असतो 28 मे रोजी. पर्याय क्रमांक 1 28 मे. लक्षात ठेवा. चला एक कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वजण आता. जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारताचा संपूर्ण जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? लेटेस्ट वाला सांगा. जागतिक भूक निर्देशांक 2024 याच्यामध्ये भारत हा संपूर्ण जगामध्ये कितव्या क्रमांकावर आहे? आणि जे आपलं एक सूट ठेवली होती आपण, एक ऑफर ठेवली आहे, भरघोस सूट ठेवली आहे. आपल्या अनुभवस्टूचा ॲप आहे, ॲप्लिकेशन कोणी इन्स्टॉल केलं तर इन्स्टॉल करून ठेवा. या ठिकाणी आपण आजपासून साधारणतः 1 जून ते 6 जूनपर्यंत ऑफर ठेवली आहे. तुम्हाला स्वराज्य 50 नावाचं कूपन कोड वापरा. तुम्हाला कोणतीही कोर्स हे 50% डिस्काउंटमध्ये भेटून जाईल. जरी काय अडचण आली तर ह्या नंबरला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करून ठेवा. पुढचा प्रश्न 6वा.
नुकत्याच उल्हासक उपक्रमाअंतर्गत पूर्ण साक्षर राज्याचा दर्जा प्राप्त करणारा भारतातील 5वा राज्य हा नुकताच कोणता बनला आहे? उल्हास जो कार्यक्रम आहे, उपक्रम आहे, हे उल्हास उपक्रम 2020च्या नवीन शैक्षणिक धोरण आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी यानुसार सुरू करण्यात आलं होतं. ह्याच्यामध्ये प्रौढ जे शिक्षण आहे, या प्रौढ शिक्षणावरती जास्त भर दिला होता. 15+ ज्यांचं वय आहे, अशांसाठीच्या शिक्षणावरती हे भर देतं उल्हास उपक्रम. आणि आता 5वा राज्य बनलं आहे सिक्कीम, पर्याय क्रमांक 4. सिक्कीम राज्य लक्षात ठेवा. अच्छा, ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत पहिलं राज्य कुठला बनला होता? मिझोराम. मिझोराम पहिला होता. त्यानंतर गोवा पण बनलेला होता. त्रिपुरा बनलेला आहे. ओके, मिझोराम, गोवा, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश. आता आहे 5वा राज्य सिक्कीम. हे 5 राज्य आतापर्यंत उल्हास कार्यक्रमाच्या अंतर्गत पूर्ण साक्षर राज्य बनले तर लक्षात ठेवा. आणि भारताचे केंद्रीय जे काही मंत्री आहेत आपले शिक्षण मंत्री, ते आहेत धर्मेंद्र प्रधान. धर्मेंद्र प्रधान. आसाम राज्याची राजधानी दिसपूर आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर आहे. मग सिक्कीम राज्य याच्याविषयी 2-3 पॉईंट आपण चर्चा करूयात पेपरच्या दृष्टिकोनातून. राजधानी आहे गंगटोक. मुख्यमंत्री आता प्रेम सिंग तमांग. राज्यपाल आता ओम प्रकाश माथुर. विधानसभा सदस्य संख्या 32 आहे. लोकसभा सदस्य संख्या 1 आहे. राज्य पक्षी आहे रक्त तीतर. राज्य प्राणी आहे रेड पांडा. आणि राज्य मासा आहे कॉपर महाशीर. आणि नुकतंच सिक्कीम या राज्याला राष्ट्रपतीने आपण निशान जो पुरस्कार आहे, त्याला प्रेसिडेन्स कलर म्हणतो आपण, या निशान ह्या पदकाने सन्मानित केलेलं आहे. सिक्कीम राज्य लक्षात ठेवा. पुढचा 7वा प्रश्न एक महत्त्वाचा दिनविषयी बघूयात. दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिन हा कधी साजरा केला जात असतो? खूप महत्त्वाचा आहे, जागतिक नो टोबॅको डे थोडक्यात. तर ह्या असतो मे महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच 31 मे. 31 मे लक्षात ठेवा, जागतिक तंबाखू विरोधी दिवस. तंबाखूमध्ये काय असतं? निकोटीन. निकोटीन असतो आणि तंबाखूमुळे आपला तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. कॅन्सर, ओके. तोंडाचा कर्करोग, माउथ कॅन्सर आपला होऊ शकतो तंबाखूमुळे, लक्षात ठेवा. ओके. आणि तंबाखूचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? टोबॅको सिटी ऑफ इंडिया. भारतातील तंबाखूचे शहर कशाला म्हणतात? तर हे आहे गुंटूरला. गुंटूर, त्याला मिरच्यांचे शहर असंही म्हणतात आणि टोबॅको शहर असंही म्हणतात. अच्छा, राष्ट्रीय तंबाखू संशोधन संस्था कुठं आहे? राष्ट्रीय तंबाखू संशोधन संस्था हे होतं राजमहेंद्री या ठिकाणी. राजमहेंद्री आंध्र प्रदेशमध्ये आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि आंध्र प्रदेश हा राज्य तंबाखूच्या उत्पादनात नंबर 1 वरती आहे. आंध्र प्रदेश, गुजरात वगैरे. आणि महाराष्ट्रामध्ये विचारलं तर कोल्हापूर नंबर 1 वरती आहे तंबाखूच्या उत्पादनात. मग जे काही मे महिना आहे, ह्या मे महिन्यातील सगळे दिवस एकदा आपण काय करूयात, एकदा पटकन रिव्हिजन उजळणी करून घेऊयात. 1 मेला असतो जागतिक कामगार दिवस किंवा महाराष्ट्र दिवस. ओके. 2 मेला आहे जागतिक ट्यूना दिवस. ट्यूना नावाचा एक मासा आहे. 3 मेला आहे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिवस किंवा आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस. आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस असतो 4 मेला. 5 मेला आहे पोर्तुगीज भाषा दिवस. 7 मेला असतो दरवर्षी जागतिक ॲथलेटिक्स दिन. 8 मेला आहे जागतिक रेडक्रॉस दिन किंवा जागतिक थॅलेसेमिया दिवस. 11 मेला असतो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन, नॅशनल टेक्नॉलॉजी डे. 12 मेला आहे आंतरराष्ट्रीय नर्स दिवस. 14 मेला आहे संभाजी महाराजांची जयंती. 15 मेला आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस असतो. 16 मेला आहे राष्ट्रीय डेंग्यू दिवस. 17 मेला जागतिक उच्च रक्तदाब दिवस आहे. 18 मेला आहे जागतिक एड्स लसीकरण दिवस किंवा जागतिक संग्रहालय दिन. 20 मेला आहे जागतिक मधमाशी दिवस. 21 मेला राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस किंवा आंतरराष्ट्रीय चहा दिवस. 22 मेला असतो जागतिक जैवविविधता दिवस. 23 मेला आहे कासव दिवस. 24 मेला आहे स्किझोफ्रेनिया दिवस. 25 मेला असतो आंतरराष्ट्रीय बेपत्ता बाल दिवस किंवा जागतिक फुटबॉल दिवस. 28 मेला आहे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन किंवा जागतिक भूक दिवस, आत्ताच आपण बघितलं. 29 मेला असतो संयुक्त राष्ट्र शांतता सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस. 30 मेला आहे हिंदी पत्रकार दिवस आणि 31 मेला असतो तंबाखू विरोधी दिवस. हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत. एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला मी लावलं आहे, खूप महत्त्वाचं, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न 8वा. नुकत्याच DRDOचे नवीन अध्यक्ष कोण बनले? डबल स्टार लावा ह्याला, पेपरला तुम्हाला 100% सापडणार हा क्वेश्चन. DRDO ज्याला आपण डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणतो आपण, याचे जे काही पूर्वी अध्यक्ष होते डॉक्टर समीर कामत, हे 31 मे रोजी निवृत्त झाले आहेत. ओके, 31 मे निवृत्त झाले आणि आता तात्पुरतं कार्यभार जो सोपवण्यात आला आहे, ह्यांच्यावर सोपवण्यात आलं. हे व्यक्ती आता राजेश कुमार सिंग, पर्याय क्रमांक 2. राजेश कुमार सिंग लक्षात ठेवा. आणि DRDO जे आहे ह्याचं हेडक्वार्टर कुठं असेल तर दिल्ली या ठिकाणी याचं हेडक्वार्टर आहे.
भारतासाठी संरक्षण हत्यारे बनवण्याचं काम, बनवून देण्याचं काम याचं DRDOचं आहे. 1 जानेवारी 1958ची स्थापना आहे DRDOची. म्हणून DRDO दिवस कधी असतो? DRDO दिन कधी असतो? तर 1 जानेवारीला असतो दरवर्षी. 9वा प्रश्न पुढचा. नुकतेच केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी कोणत्या ठिकाणी भारताच्या पहिल्या स्काय कास्ट प्रणालीचे उद्घाटन काय केलं आहे? केलेलं आहे. हे भारतातील पहिलं स्काय कास्ट आहे. ही विमानचालन हवामान निरीक्षणासाठी तयार केली आहे. आणि कोणत्या ठिकाणीचं उद्घाटन करण्यात आलं आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, पर्याय क्रमांक 3. कुठे येतं हे? दिल्ली या ठिकाणी येतं. दिल्लीमध्ये पण कुठं? तर पालम या ठिकाणी येतं. पालम, ओके, पालम दिल्लीला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली या ठिकाणचं उद्घाटन करण्यात आलं. लक्षात ठेवा, पुढच्या पिढीची एकात्मिक वातावरणीय रिमोट सेन्सिंग प्रणाली आहे ही. आणि ही प्रणाली धुके, एरोसोल असेल किंवा आर्द्रता त्या हवेमध्ये तर दिसत वगैरे नसेल तर त्या ठिकाणी रिअल टाईम मोजमाप करून जे काही माहिती देण्याचं काम ह्या स्काय कास्टचं आहे. हे आता जितेंद्र सिंग मंत्री, अच्छा, हे यांनीच उद्घाटन काय केलं? कारण हे केंद्रीय पृथ्वी विज्ञान जो मंत्रालय आहे, मिनिस्टर ऑफ अर्थ सायन्स म्हणतो आपण, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, ह्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे हे मंत्री आहेत. आणि ही जे काही स्काय कास्ट सुरू करण्यात आलं आहे, हे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गतच सुरू करण्यात आलं आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचं एक मिशन आहे, त्याचं नाव आहे मिशन मौसम. मिशन मौसम याच्या अंतर्गत हे सुरू करण्यात आलेलं आहे. आणि बाकी जे विमानतळ ते बघून घेऊयात आपण एकदा. दाबोलीम विमानतळ कुठं आहे? हे गोवा या ठिकाणी येतं, पणजीला. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केरळमध्ये येतं, केरळमध्ये. आणि नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे गौतम बुद्ध नगर, UP उत्तर प्रदेशमध्ये येतो. अंतिम प्रश्न 10वा. नुकतेच भारतीय नौदलाच्या 48व्या क्रमांकाचे उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? भारतीय नौदलाचे 48 उपप्रमुख आहेत हे. यांचं नाव आहे अजय कोचर, पर्याय क्रमांक 1. अजय कोचर. अच्छा, प्रमुख कोण असतील मग आता? भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख बनले तर भारतीय नौदलाचे नवीन प्रमुखांचे नाव आहे कृष्ण स्वामीनाथन. कृष्ण स्वामीनाथन हे नवीन प्रमुख बनले तर ह्या भारतीय नौदलाचे नुकतंच बनलेले आहेत, हेही लक्षात ठेवा. आणि 4 डिसेंबर जो आहे, 4 डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो दरवर्षी. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला, ज्यांना कोणाला मे महिन्याचं संपूर्ण जे ईबुक आहे ते फक्त 10 रुपयाला उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर आजपासून हे ईबुक तुम्हाला उपलब्ध असेल. जर कोणाला घ्यायचं असेल तर ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा. या ठिकाणी तुम्हाला ह्या स्कॅनवरती पैसे पाठवून त्याची स्क्रीनशॉट या ठिकाणी तुम्हाला पाठवायचे ह्या नंबरवरती. संपूर्ण मे महिन्यातील संपूर्ण चालू घडामोडी तुम्हाला भेटून जातील. एप्रिल महिन्याचं पाहिजे असेल किंवा जानेवारी ते जानेवारी ते मार्चपर्यंत पाहिजे असेल तरी पण तुम्ही कोणती ईबुक मला तिथं स्पष्ट उल्लेख करायचा आहे बरं का. बरेच मुलं काय करतात, पैसे पाठवतात ₹20, ₹10 आणि मग आता उल्लेख करत नाहीत. फक्त करंट PDF एवढंच लिहितात. मग मला कसं समजावं की तुम्हाला कोणत्या महिन्याची PDF पाहिजे? स्पष्ट उल्लेख करा मात्र त्या ठिकाणी. ओके, चलो. आणि ऑफर चालू आहे. ऑफरचा फायदा नक्कीच घ्या. मागच्या लेक्चरवर्षी एकदा रिव्हिजन करूयात आपण खूप छान पद्धतीनं. नुकतेच कझाकस्तान आणि कोणत्या देशाने देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्याची मुख्य तत्त्वे आणि अटी निश्चित करणाऱ्या एका करारावर स्वाक्षरी केली आहे? हा देश आहे रशिया. दरवर्षी हिंदी पत्रकारिता दिन हा कधी साजरा करण्यात येत असतो? 30 मे. नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला निशान म्हणून ओळखला जाणारा प्रेसिडेन्स पोलीस कलरने सन्मानित केले आहे? सिक्कीम. नुकतेच कोणाच्या हस्ते मुंबई टेक वीक 2026चे उद्घाटन करण्यात आलं? देवेंद्र फडणवीस. केवळ आपल्या हातांच्या सहाय्याने आणि कृत्रिम पायांशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारे इतिहासातील पहिले दुहेरी अपंग व्यक्तिमत्व कोण असतील? तर ते रुस्तम नाबिये. कोणत्या राज्याची विधानसभा समान नागरी कायदा विधेयक मंजूर करणारे भारतातील तिसरे राज्य ठरले आहे? आसाम. नुकत्याच 79व्या वर्षी निधन झालेले राजा रणजित सिंग याचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? हे नेमबाज होते. भारतीय पॅरा ॲथलीट सुमित अंतिलने बंगळुरू येथे झालेल्या 8व्या इंडियन ओपन आंतरराष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये किती मीटर भालाफेक करून वर्ल्ड रेकॉर्ड केलं? 74.82 मीटर. दरवर्षी संयुक्त राष्ट्र शांतता सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी असतो? हा असतो 29 मे रोजी. पुरुष फिफा विश्वचषक 2026साठी फिफाकडून मान्यता मिळालेल्या पहिल्या भारतीय महिला छायाचित्रकार कोण आहेत? त्यांचं नाव आहे गीतिका तालुकदार. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं जातं. आता नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिले 10G इंटरनेट सेवा लॉन्च केलं आहे? ऑप्शन तुमच्या समोर उत्तर द्या. या प्रश्नाचं उत्तर आपण उद्या डिटेलमध्ये बघूयात. जर कोणाला आपला अनुभव स्टडीचा ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं तर ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ठेवा. या ठिकाणी तुम्हाला 50% सध्या सूट चालू आहे. आजपासून तुम्हाला सूट चालू आहे.
6 जूनपर्यंत तुम्हाला काय करू शकता, तुम्ही हे ऑफर घेऊ शकता, ऑफरचा फायदा घेऊ शकता. या ठिकाणी लगेच स्कॅन करा आणि ॲप इन्स्टॉल करा. आणि जो आपलं अनुभवश्रीचं जो ऑफिशियल असलेलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला पण तुम्ही या ठिकाणी स्कॅन करून जॉइन करू शकता आणि जे आपलं Instagram आहे, त्याला पण फॉलो करून ठेवू शकता. त्या ठिकाणी मी तुम्हाला रोज डेली न चुकता करंट अफेअर्स पाठवून देत असतो. चला, इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया उद्या सकाळच्या फ्रेश मॉर्निंगच्या 6 वाजताच्या बुलेट रॅपिड फायरच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक यू. जय हिंद.